अकलूज येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयामध्ये अनुसूचित जाती हक्क व संरक्षण समितीची बैठक झाली। या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आपले मत काय आहे ते मांडावे। मुळात माळशिरस तालुका राखीव झाल्यानंतर नेहमीच्या पद्धतीनं कैलासवासी हनुमंतराव डोळस यांना उमेदवारी मिळाली। अगदी मोहिते पाटलांच्या जवळचे निष्ठावंत सहकारी या नात्यानं त्यांना ती उमेदवारी बहाल करण्यात आली। त्यावेळेस आमदार रणजितसिंह मोहिते पाटील साहेब यांनी सांगितलं की एक प्रशासकीय स्किल असलेला, ज्याला राजकारणातली जाण आहे असा माणूस या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून आम्ही निवडून आणतो आहोत। आणि त्यानंतर कैलासवासी हनुमंतराव डोळस यांचे आणि माझेही संबंध होते। 2009 साली आम्ही त्यांना पूर्ण समर्थन दिलं। विशेषतः विजयशिवजी मोहिते पाटील साहेब मंगळवेढा, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणुकीला उभे असताना इथं कार्यकर्त्यांचा वानवा असताना ज्या 2-4 कार्यकर्ते 2-4 नेते जे फिरत होते त्यांच्या समेत खांद्याला खांदा लावून या संपूर्ण माळशिरस तालुका हा पिंजून काढण्याचं त्या काळात काम केलं। मोहिते पाटलांचा एकनिष्ठ कार्यकर्ता यांनी सगळ्यांनी साथ दिली आणि त्यामुळं हनुमंतरावजी डोळस साहेब यांचा विजय सुकर झाला। त्यानंतर दुसरी टर्म त्यांना मिळाली, परंतु दुर्दैवाने हनुमंतराव डोळस यांचं अपघाती निधन, आजारपणाने निधन अचानक झालं आणि त्यानंतर उर्वरित 1-1.5-2 महिने असल्यामुळं ती निवडणूक झाली। त्यानंतर जेव्हा तिसरी टर्म आली तेव्हा राजकारणामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा त्याग करून मोहिते पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपाने त्यांना सांगितलं की तुम्हाला आमचा उमेदवार निवडून द्यावा लागेल। आणि या भूमिकेतून भाजपानं जो खासदार लोकसभेतही दिला आणि विधानसभेचाही उमेदवार दिला तो निवडून दिला गेला। आणि तो देत असताना आत्ताचे जे राम सातपुते आमदार साहेब आहेत यांची शिफारस देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केली। याचं कारण असं होतं की ते भाजपच्या पातळीवर विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून सगळ्या मुवमेंटमध्ये होते आणि या मुवमेंटचा फायदा त्यांना झाला। विश्वासू सहकारी फडणवीस साहेबांचे म्हणून राम सातपुते यांना उमेदवारी मिळाली आणि ही उमेदवारी मिळत असताना त्यांच्या विरोधामध्ये उत्तमराव जानकर हे त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार होते, राहिले होते। या काळामध्ये मी धनगर आरक्षण लढाईच्या संबंधानं उत्तमराव जानकरांच्या बरोबर एकत्रित काम करत होतो। त्यांच्या मिसेसने सांगितलं की भाऊ माझ्या नवऱ्याला तुम्ही सहकार्य करा। त्यानंतर आम्ही ठरवलं की बाबा प्रस्थापित व्यवस्था आपल्याला उमेदवारी देत नाही, मग हाही उमेदवार आणि तोही उमेदवार जर कोणीच आपल्याला देत नसेल तर ठीक आहे म्हटलं। आम्ही बऱ्याच जणांनी, दलित चळवळीतल्या बऱ्याच जणांनी हा निर्णय घेतला आणि उत्तमराव जानकर यांना ती संधी देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात उत्तमराव जानकर हे पराभूत झाले। त्याच्या अगोदर ही पराभूत झाल्यानंतर जेव्हा आताची नवीन निवडणूक येते तेव्हा ही निवडणूक येत असताना एक ट्रेंड आमच्या असं लक्षात आला की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फलटणमध्ये मुवमेंट सुरू झाली आणि फलटणमध्ये सुद्धा गेली 3 टर्म दीपक चव्हाण यांच्या रूपानं चर्मकार समाजाचे आमदार। तेव्हा तेथील बौद्ध समाजाने रामराजे निंबाळकर साहेब महाराज यांना भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं यावेळेस तुम्ही बौद्ध समाजाचा उमेदवार द्या। इथं बौद्ध समाजाची लोकसंख्या सर्वात मोठी आहे आणि गंमत तुम्हाला मी सांगतो की महाराष्ट्राच्या सगळ्याच जिल्ह्यामध्ये आणि बहुतेक तालुक्यामध्ये बौद्ध समाजाची किंवा हिंदू महार्य समाजाची लोकसंख्या ही सगळ्यात मोठी आहे। एससी मधला हा सगळ्यात मोठा लार्जेस्ट असा समाज आहे। परंतु दुर्दैवाची बाब ही आहे की आंबेडकरी चळवळ निर्माण झाल्यानंतर आंबेडकरी चळवळीने निर्माण केलेली जी प्रेरणा आहे आणि जे लढवयेपण आहे, हे लढवयेपण आणि प्रेरणा आंबेडकरी समाजामध्ये प्रक्षेपित झाल्यामुळे नकळतपणे हिंदुत्वाच्या एका भूमिकेतून किंवा त्याच्यातल्या पगड्यातून त्यांना हिंदू विरोधी ठरवण्यात आलं आणि नवबौद्धांना अलग पाडण्याचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं चालू झालं। याची परिणिती अशी झाली की प्रस्थापित वर्गाने त्याचा कित्ता गिरवला आणि आम्हाला बाकीचे उमेदवार चालते पण आम्हाला कसल्या परिस्थितीत नवबौद्ध चालणार नाही ही भूमिका पडद्याआडून घेण्यात आली।
म्हणजे हे सगळीकडं त्या प्रमाणामध्ये सुरू झालं. आणि म्हणून तुम्ही जर फलटणमध्ये गेला तर तिथेही चर्म करायला, तुम्ही माळशिरसमध्ये आला तर तिथेही चर्म करायला दिली जाते. इव्हन तुम्ही मोहोळमध्ये गेला तर मोहोळमध्ये नंतरच्या काळामध्ये तर कैकाडी समाजाचे जे यशवंत माने आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आली. यशवंत मानेचे जे भाचे आहेत जे साताऱ्यामध्ये आहेत ते NT-मध्ये आहेत आणि यवतमाळ वगैरे त्या भागामध्ये जो कैकाडी समाज आहे तो SC-मध्ये आहे. आणि ह्या SC-चा दाखला याने तिकडून मिळवला. वास्तविक पाहता सगळेच लोक सांगतात की ज्यांचा जन्म इंदापूर तालुक्यामध्ये, त्यांचं सगळे आयुष्य आणि शिक्षण सगळे इंदापूर तालुक्यात गेलं, त्यांनी यवतमाळकडला दाखला आणला आणि आपण स्वतः SC आहोत असं सांगितलं. इव्हन राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार असताना सुद्धा त्यांनी सुद्धा कैकाडी समाजाला SC-मध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगोदरच 59 जाती आहेत आणि अशा पद्धतीत फक्त एका व्यक्तीसाठी किंवा एका समुदायासाठी केलं जात नाही, तर त्याला डायल्युटेट करणं म्हणतात. नवबौद्धांनी मातंग समाजाला उमेदवारीपासून नाकारण्याच्या प्रक्रियेमध्ये हे जे छोटे छोटे समूह आहेत यातले, कारण छोटे समूह लढवे नसतात, हे लढत नसतात, व्यक्तिगत स्वार्थाने ते बांधलेले असतात आणि त्यांच्या मर्जीनुसार वागतात, म्हणून त्यांना ती उमेदवारी देण्याचा निर्णय होतो. वास्तविक पाहता आम्ही सुद्धा मोहिते पाटलांचेच कार्यकर्ते, आम्ही सुद्धा पवारसाहेबांवर प्रेम केलं, राष्ट्रवादीवर प्रेम केलं, हे सगळेच लोक जातात. आमचा विरोध हा कधीच नाही. आम्ही त्यांनाही सांगतो, अगदी प्रस्थापित कुठल्याही नेत्यांना आम्ही सांगतो की आम्ही तुमच्या विरोधक आहोत, हा तुमचा भ्रम पहिल्यांदा काढून टाका. आम्ही तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये ना आर्थिकदृष्ट्या आहोत, ना सामाजिकदृष्ट्या आहोत, ना राजकीयदृष्ट्या आहोत. आम्ही तुमची स्पर्धा करूच शकत नाही. पण ही जी ॲलर्जी आहे ना, ही ॲलर्जी तुम्ही तुमच्या मनातून काढून टाकली पाहिजे. कारण ही जर ॲलर्जी तुमच्या मनामध्ये असं जर आमची भावना झाली तर तुमच्याबद्दल जे नॅचरल प्रेम आहे समाज व्यवस्थेचं, समाजाचं जे नॅचरल प्रेम आहे ते प्रेम नंतर मात्र संशयास्पद होईल. आणि हे संशयास्पद एकदा झालं तर तुमचे जे कोणी विरोधक असतील त्यांच्या दृष्टीने ही रणनीती फार सोपी होईल या समाजाला आपल्याकडे डायव्हर्ट करण्याची. म्हणून मी नेहमी सांगतो की आज गेली 15 वर्ष तुमच्या हातामध्ये जी पळी आहे वाढपे म्हणून, त्या वाढपे म्हणून पळी असताना तुम्ही चर्मकार समाजाला उमेदवारी दिली. आम्ही नवबौद्ध समाज आहे, मातंग समाज आहे, आणखीन काय जाती आहेत त्या तुम्ही वाढचाल, तुम्ही पाटील आहात, तुम्ही आमचे आधारस्तंभ आहात, तुम्ही राजकारणातले आमचे गुरु आहात, महान नेते आहात, तुम्ही आमच्याकडे येचाल ह्या भूमिकेतून ते वाट बघत आहेत. गेली 15 वर्ष त्यांच्याकडे ती पळी फिरलेली नाही. त्यांच्याकडे आता पंगत उठायचे पाळे आलेले आहे. फक्त 2 टर्म राहिलेले आहेत. आणि प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर नवबौद्धांना 1 टर्म आणि मातंग समाजाला 1 टर्म मिळाली पाहिजे, ही प्रामाणिक भावना आम्ही व्यक्त केली. आम्ही असंही म्हटलं नाही की फक्त नवबौद्धांना सातत्यानं आमदारकी द्यावी, आमदारकी मिळावी असंही म्हणलेलं नाही. परंतु त्या समाजाचा जे आवाज आहे, त्या समाजाचं जे दुखणं आहे, ते दुखणं प्रामाणिकपणे मांडण्याचं काम विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये जिथं मिळेल, जी विचारपीठ मिळेल, जी संसदीय राजकारणातली जी यंत्रणा असेल त्या यंत्रणेमध्ये आवाज उठवण्याचं काम या निमित्ताने निर्माण, त्याला तो अधिकार आणि तो नैसर्गिक अधिकार आहे. पुणे कराराच्या अधिकारानं तो मिळालेला अधिकार आहे. आणि ही काही भीक नाही आहे. परंतु संयुक्त मतदारसंघाच्या रचनेमध्ये तुमची मते आम्हाला ट्रान्सफर करावी लागतात, आमची मते तुम्हाला ट्रान्सफर करावी लागतात. हा रिसिप्रोकल व्यवहार, हा परस्पर देवाणघेवाणीचा हा व्यवहार आहे. मी म्हणूनच म्हणालो की जेव्हा ओपन होईल, ही निवडणूक ओपन होईल आणि त्यावेळेस जर उद्या मातंग समाजामध्ये आणि नवबौद्ध समाजाच्या मनामध्ये जर हा प्रश्न निर्माण झाला की गेली 25 वर्ष तुमच्या हातामध्ये सत्ता होती, तुमच्या हातामध्ये वाढप्याची पळी होती, तेव्हा तुम्हाला आमच्या समाजाची आठवण आली नाही का, या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला प्रामाणिकपणे द्यायचं असेल तर ते द्यावं लागणार आहे आज ना उद्या. तर ते देण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्ही सांगा त्यांना की होय आम्हाला तुमची आठवण आली होती, ते तुमच्या कृतीतून दाखवून द्या. आणि तुमच्या शक्तीच्या आधारे या नवबौद्ध समाजाचा आणि मातंग समाजाचा 1 टर्म आमदार होऊ द्या. हे माळशिरस तालुक्यातल्या अगदी मोहिते पाटलासारख्या शक्तीला सुद्धा माझी विनंती आहे, सांगणं आहे. कारण हे लॉंग रूटच्या दृष्टीनं त्यांच्या हिताचं ते ठरणार आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. कारण ज्या आधारे आज ते रणनीती आखू पाहत असतील, त्यांना कोणी सांगितलं असेल की बाबा आम्ही तुम्हाला साथ देतोय, तुम्हाला आम्ही निवडणुकी मदत करतो आणि मग तुम्ही आम्हाला उमेदवारी द्या. निश्चितपणे सांगतो की ते त्याचा फायदा घेऊन कदाचित आमदार होतील. पण ते आमदार झाल्यानंतर ओपनमध्ये जेव्हा ओपन होईल तेव्हा ओपन झाल्यानंतर त्यांचेही कोणी हात बांधलेले नाहीत. ते ओपनमध्ये सुद्धा
तुमच्याशी संघर्ष करू शकतात, कारण त्याचा एक स्वतंत्र असा गट्टा आहे. दलित माणसांच्या राज्यकर्त्यांचा असा राजकीय गट्टा होणं शक्य नाही, संभवत नाही. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून हा कार्यकर्ताच राहणार, दलित समाजाचा नेता हा कार्यकर्ताच राहणार. त्याला प्रामाणिकपणे अवसर मिळावा एवढीच. राहता प्रश्न, कालचा जो अजेंडा, कालचा जो हे होता, कालची जी बैठक होती, त्या बैठकीच्या अनुषंगानं बोलत असताना नंदकुमारजी केंगार साहेब माझ्याकडे आले. त्यांनी, मी तर याच्या अगोदरच ही भूमिका सातत्याने याच्यावर मांडतो, आणि त्यानंतर आम्ही ड्राफ्टिंग केलं. ड्राफ्टिंग केल्यानंतर त्यांनी ते DTP वगैरे करून त्याच्यासाठी प्रयास केले. परंतु जेव्हा त्या ठिकाणी चर्चा सुरू झाल्या, तेव्हा चर्चा सुरू होत असताना अशी गोष्ट लक्षात आली की या अजेंड्याच्या मागून स्वतंत्र एक अजेंडा त्यांचा निर्माण चालू आहे. मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की सगळ्या जातीच्या सगळ्या उमेदवारांना याच्यामध्ये स्वातंत्र्य आहे. हे जे संघटन आहे, हे संघटन उमेदवारी ठरवण्याचं संघटन नाही. हे उमेदवारी ठरवण्याचं संघटन नाही. फक्त मागासवर्गीयाच्या हक्क आणि अधिकारावर अतिक्रमण करून कोणी बाहेरचा माणूस आत येऊ नये यासाठी बनवलेलं ते संघटन होतं. हे कुणाच्या स्पॉन्सरसाठी, कुणाला तरी उमेदवार बनवण्यासाठी, कुणाची तर सुपारी वाजवण्यासाठी हे संघटन नव्हतं. यासाठी ती बैठक नव्हती. त्यामुळं कार्यकर्त्यांनी कृपया हा गैरसमज टाळा. अगदी चर्मकार समाज असेल, होलार समाज असेल, ढोर समाज असेल, काही आपलं बाकीचे सगळे जे मातंग समाज असेल, नवबौद्ध समाज असेल, या लोकशाहीनं त्यांना उमेदवारी करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्या अधिकारामध्ये ते निवडणूक लढवतील. ज्यांना लोक समर्थन देतील ते निवडणूक जिंकतील. फक्त आमचं म्हणणं एवढं आहे की ही जी स्पर्धा होणार आहे ती स्पर्धा फक्त SC वर्गामध्ये व्हावी. SC वर्गाच्या स्पर्धेमध्ये इतरांची स्पर्धा नको. म्हणजे तुम्ही गाढवाच्या शर्यतीमध्ये एक जर घोडं सोडलं तर ते घोडं कधीच गाढवांना ऐकणार नाही. हे जे राखीव जागेचं जे तत्व आहे ते सांगताय, जर 50 किलो वजनी गटाची कुस्ती आहे तर 80 किलो गटाच्या वजनी गटाचा माणूस त्याच्यामध्ये टाकून 50 किलोची 5 माणसाला जो तो हरवून मोकळा होईल, हे आमचं सांगणं आहे. धनगर समाज हा या महाराष्ट्रामधील 2 नंबरचा समाज आहे. तो सामाजिकदृष्ट्या मागास नाही, तो आर्थिकदृष्ट्या मागास नाही, जमीन जमले असलेला, सामाजिकदृष्ट्या स्ट्रॉंग असलेला उमेदवार आहे. तो ही स्पर्धा मुक्त स्पर्धा करू शकतो. तो मराठा समाजाची स्पर्धा करू शकतो. पण तो निश्चितपणे नवबौद्ध आणि मातंग समाजाने ज्या छोट्या जाती आहेत त्यांना क्रशही करू शकतो. त्याने क्रश करायचं की नैतिक भूमिकेनं नीतिमान बनवून त्यांचा वाटा मान्य करायचा, याच्यावरच भविष्य काळामध्ये सुद्धा धनगर समाज हा राज्यकर्ता समाज राहणार आहे की नाही याची गणितं ठरणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जर राज्यकारभाराचा जर इतिहास पाहिला तर तो न्याय इतिहास आहे, तो अन्यायाचा इतिहास नाही. म्हणून ज्यांनी अहिल्यादेवींचा इतिहास सांगणार आहेत, त्यांचा गौरव इतिहास सांगणार आहे, ज्यांना राज्यकर्ते बनायचं आहे, त्यांनी अशा अनितीच्या मार्गानं इतरांचे हक्क आणि अधिकार डावलून राज्यकर्ते बनण्याची स्वप्न पाहू नयेत, एवढीच मी त्यांना विनंती करेन. आणि प्रस्थापित पक्ष आणि चळवळींना एवढीच विनंती करेन की तुम्ही तुमच्या डोक्यातली ही जी ॲलर्जी आहे ती ॲलर्जी काढून टाकावी आणि इथल्या नवबौद्ध असतील, मातंग समाज असतील, यांना योग्य प्रतिनिधित्व मिळावं. कारण तेही शेवटी तुमचेच बंधू आहेत. जर तुम्ही आम्हाला बंधू मानणार नसाल आणि उद्या जर आम्ही तुम्हाला बंधू मानण्यास नकार दिला तर भविष्यामध्ये ह्याचा तोटा निश्चितपणे तुम्हालाही होईल. आणि जसा तुम्हाला तोटा होईल तसा आम्हालाही काही तोटा होईल. तर एकमेकाचा तोटा व्हायचा नसेल, होऊ द्यायचा नसेल, तर ज्यांच्यासाठी आम्ही मरतो आहोत त्यांनी आमच्यासाठी थोडंसं प्रेम दाखवावं, एवढीच इच्छा आहे. या निमित्ताने बैठक